आणि हा व्ह्यू बघा की कसला बरे. बरं ना. आणि या साईडला इथं बसायला गार्डन वगैरे आहे, मस्त आहे. इथून उतरून असं खाली जायचं आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज आपण जाणार आहे गोव्यातील एक फेमस डॅम बघायला, सालोलीम डॅम. आणि पणजीपासनं तो आहे एक 60-65 किलोमीटरवर आहे. पावसाचं वातावरण आहे, ऊन पडलेलं होतं सकाळपासून. आता 8 दिवस गोव्यामध्ये पाऊस नाही आहे, त्यामुळे मस्त वातावरण आहे. सुट्टी पण आज आहे. आणि आता आम्ही निघणार आहे पणजीतून डायरेक्ट मडगावमध्ये जाणार आहे. मडगावमध्ये मित्र एक आहे, मित्राला तिथून घेऊन डायरेक्ट आम्ही त्या डॅमवरती जाणार आहे. तर तुम्ही पण सोबत चला, तुम्हाला तो डॅम दाखवतो कसा आहे. तो एक नंबर बैल आहे, खतरनाक आहे बघा. कसं आहे, एक नंबर. बरं ना. एकच बैल आहे, खरं खतरनाक आहे. नाद हो नाद. तर आता जवळजवळ पोचलोय आपण डॅम जवळ. 2-3 किलोमीटरवर डॅम आहे. आणि मस्त हा रस्ता आहे बघा. आणि वातावरण बघा, एक नंबर आहे. ट्रॅफिक वगैरे काय नाही इकडं. काहीच लागलं ना. तुझा हा आधार फोन मध्ये बघा ना. हो, तिकीट आहे बघा, 60 रुपये पर पर्सन. आमच्या चौघांचं झाले 240 रुपये. इथं गेटला येऊन तिकीट काढायला लागते पहिला, आणि मग एंट्री आहे. गर्दी बघा आज केवढ्या, रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आज आहे. आणि हा इथनं व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे बघा. मस्त आहे. सगळी माहिती दिली आहे बघा डॅमची. भरपूर गर्दी आहे बघा इथं मित्रांनो. आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. आता वाजलेत 1, तरी पण गर्दी बघा किती आहे. इकडे ह्या साईडला ओव्हरफ्लो झालेलं पाणी येते बघा. आणि ह्या साईडला इथं बसायला गार्डन वगैरे आहे, मस्त आहे. इथून उतरून असं खाली जायचं आहे. आणि इथं ते सिक्युरिटी उभारलं आहे, तिथं व्हिडिओ करायला अलाउड नाही. तिथं जाऊन व्हिडिओ किंवा फोटो करायला इकडंच अलाउड आहे. आणि हा व्ह्यू बघा की कसला बरं आहे. इथं गार्डनला जायला ही वाट आहे बघा. इथून असं खाली उतरायचं आहे. इकडे समोर आता गार्डन आहे, गार्डनला चाललोय. बघू आता गार्डन कसं आहे. चढताना चढशील ना वरती, वरती चढताना चढशील ना. हा एक नंबर.
जेवण वगैरे करायला चालतं इथं? बनवून आणायचं आणि जेवायला चालतं. परत एकदा चला चला पुलावरती चला आता जाऊया. चला हळूहळू चला हळू चला. मी जाऊ पुढं? हे वाकायचं नाही. या लवकर पुढं हा तर की आम्ही जातो. या खाली या लवकर. मस्त गार्डन आहे बघा इथं. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे आहे. होय. आणि इथं मावशी झोपल्या बघा निवांत मध्ये. मस्त गार्डन आहे. आणि तुम्ही इथं येऊन म्हणजे जेवण वगैरे पार्सल घेऊन इथं मस्तपैकी गार्डन मध्ये जेवण करू शकता. इथं जेवायला वगैरे बसून जेवू शकताय. हे बघा असं छोटे छोटे हे आहेत. मस्तपैकी रेस्ट रूम असल्यागत आहे तिथे. एक नंबर आहे गार्डन. डॅम झाल्यानंतर डॅमच्या खालीच ओव्हरफ्लो होते त्याच्या खालीच हे आहे गार्डन आहे. इथे एंट्री वगैरे काही नाही, फ्री एंट्री आहे. खरं गरमी पण भरपूर आहे. आता लागल्या जरा भूक आणि जरा आता काहीतरी खाणार आहे. इथेच समोरच कॅन्टीन आहे. बघा तिथे काय काय भेटते. हे बघा कॅफेटेरिया ओनली कॅश. मँगोच दे. मॅगी असा पाहिजे. ओनली कॅश. फक्त इथे कॅश चालते. एक एक दे. दोन आईस्क्रीम घेतल्यात मस्तपैकी. तिकडे आईस्क्रीम चिप्स. गार्डन बघून आता चाललोय डॅम वरती. पावसाळ्यामध्ये जर का आता गोवा ट्रिप प्लॅन केली असेल तर या ठिकाणी व्हिजिट करा. मस्त आहे डॅम. पणजी शहरापासून 60-65 किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला इथे यायला 2 तास लागले. बाईकनं आलो आम्ही. 2 तास लागले बाईकने यायला. आणि बाईक पूर्ण ह्या स्पॉटपर्यंत येतात. तिकीट वगैरे तुम्हाला दाखवलं आहे. तिकीट 60 रुपये तिकीट आहे पर पर्सन. 60 अडल्ट 60 रुपये आहे. आणि 18 वर्षाखालील आहे ते 30 रुपये. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.